आयटीआयला नंबर लागलाय, मग कोणती कागदपत्रे लागतात आणि का लागतात हे तुम्हाला माहिती आहे का? मित्रांनो, आयटीआय प्रवेश निश्चित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि त्यांचं महत्त्व नीट समजून घ्या. सर्वप्रथम तुम्हाला लागते अलॉटमेंट लेटर, म्हणजेच राऊंडमध्ये तुम्हाला जी जागा मिळाली आहे त्याचा अधिकृत पुरावा. हे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता. त्यानंतर लागतो तुम्हाला कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर जो कन्फर्म फॉर्म मिळतो त्याची प्रिंट काढून सोबत ठेवायची असते, ती आपल्याला लागेल. तर जर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट लागते तर ती कशी काढायची, तर admission.dvt.government.in जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जायचं, तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करायचं. तिथे वरती प्रोफाईल व्हिजिटमध्ये ऑप्शन असतो डाउनलोड किंवा प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म. त्याच्यानंतर त्याची तुम्ही प्रिंट काढून तुम्हाला सोबत जोडावी लागते. त्यानंतर असते 10वीची मार्कशीट म्हणजे SSCची मार्कशीट, शैक्षणिक पुरावा म्हणून. त्यानंतर लागते 12वी झालं असेल तुमची 12वीची मार्कशीट. जर काही कारणास्तव तुमच्याकडे 12वीची मार्कशीट नाहीये त्यावेळेस चालू शकतो. त्यानंतर पुढचा आपला आवश्यक कागदपत्र आहे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट. तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असायलाच हवा, तोही ओरिजिनल. त्यानंतर पुढील दाखला आहे कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणार असाल तर अशा विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढे येतं नॉन क्रिमिनल. जर एखादा व्यक्ती ओबीसी वगैरेतून येत असेल अशांसाठी नॉन क्रिमिनल आवश्यक आहे. पुढचं तुमचं आवश्यक कागदपत्र आहे डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला. महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा किंवा आदिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असलेच पाहिजे. स्वतःचे किंवा आई वडिलांचे असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे स्वतःचे नसेल अशा वेळेस आई वडिलांचे. आणि त्यानंतर तुम्ही जर काढायला टाकली असेल त्याची पावती लावणे आवश्यक आहे, तर हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे आधार कार्ड. आधार कार्ड हे पडताळणीसाठी त्याचं झेरॉक्सही हवं आहे आणि ओरिजिनल सुद्धा हवं आहे. त्यानंतर तुमचा जो नंबर आहे ज्या ट्रेडला लागला असेल, ट्रेड व कास्टनुसार आवश्यक जी प्रवेश फेरी आहे, तुम्ही निवडलेल्या ट्रेडनुसार आणि तुमच्या प्रवर्गानुसार ठरवली जी आवश्यक फी आहे ती तुम्हाला भरावी लागते. ती फी तुमच्यासोबत असणे आवश्यक आहे. आता मी तुम्हाला टोटल 10 गोष्टी सांगितल्या. 10 गोष्टीमध्ये 2 आहेत. पहिला अलॉटमेंट लेटर, त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म, त्याच्यानंतर पुढचे डॉक्युमेंट. 3 ते 9 मध्ये आपले डॉक्युमेंट येतात. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार नाही. आणि त्या व्यतिरिक्त आणि लास्ट पॉईंट मी सांगितला आहे, तुमच्या लागलेल्या ट्रेडनुसार तुम्हाला आवश्यक असलेली फी ती तुमच्यासोबत असायला हवी. आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे मी कागदपत्र सांगितले ती आवश्यक कागदपत्रे ओरिजिनल आणि एक झेरॉक्स सेट तुमच्याकडे असायलाच हवे. त्यासोबत अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवेश निश्चित करतेवेळी SSC मार्कशीट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट ही 2 मूळ कागदपत्रे संस्थेमध्ये जमा करून घेतली जातात. तर याचे झेरॉक्स किंवा PDF तुमच्याजवळ बनवून ठेवलेली असली पाहिजे. तुम्ही PDF बनवून तुमच्या ड्राईव्हला अपलोड करून ठेवा जेणेकरून वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट मिळणार नाही याची दक्षता विद्यार्थ्यांनी. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवा जेणेकरून आयटीआयला ऍडमिशनचा तुमचा नंबर लागल्यावर तुम्हाला ऍडमिशनसाठी यायचं आहे. आणि त्याचसोबत तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो सुद्धा असला पाहिजे. तर मित्रांनो, अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.